अहो आजकाल दक्षिणा मात्र कमी मिळते. काय करणार, काला तस्मै नमः. अहो ऐकलत का? आता तुम्ही सांगितल्याशिवाय कसं ऐकणार? गुणवतीनं म्हणे लग्न केलंय आणि तेही कुणाशी माहितीये का? अहो कुणाशी? आपण गावाबाहेर हाकललेल्या कौशिकशी. शी, तो महारोगी जिवंत नरक. हो हो त्याच्याशीच. काय दुर्बुद्धी झाली हिला, महारोग्याशी लग्न केलं. अगं काय करते चांडाणी, जीव घेतेस का माझा तू? अहो थोडा त्रास सहन करा, हा लेप लावला ना की आराम पडेल बघा तुम्हाला. अगं नको बोलाय मला. नको. असं का बरं करायचं? सोड तू आधी हात माझा. दुर्लक्ष झाल्यामुळेच आजार वाढलाय ना. अगं नको म्हणतोय ना मी. हा लेप लावला ना की लवकर आराम पडेल तुम्हाला. गुणावती. अगं झालं 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 अगं झालं हळू. झालं आई झालं 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 वै झालं गं. झालं आई. झालं झालं. गुणवती, मला मला माफ कर गुणवती. मी 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 तुझ्यावर हात उगारायला नको होता. मला क्षमा कर. तुमचा हा राग माझ्यावर नव्हता स्वामी, रोगावर होता. तुम्हाला आराम पडावा, तुम्ही कितीही यातना सहन करीन. तू मला का वरलंस गुणवती? या यातना तू का सोचतेस? पतीची सेवा करणं त्रास नसतो स्वामी. जी स्त्री पतीची सेवा क्लेश मानते ती कधीच पतिव्रता होऊ शकत नाही. अगं पण मी कुष्ठरोगी आहे ग. तुम्ही कसेही असलात तरी माझे स्वामी आहात, माझे दैवत आहात. झालं झालं. काय नशीब आहे माझे. देवळाच्या दारात भीक मागून कदांनावर उपजीविका करणारा मी परमेश्वरानं सेवा करायला या दासीला पदरात घातलं. एक चांगलं झालं, अन्नासाठी वणवण तर करावी लागणार नाही. आयता एका जागी बसून ही खाऊ घालेल. या जखमा घेऊन चालताना किती यातना होतात. आता यातना तरी संपल्या म्हणायच्या. पतिव्रता होणार म्हणे. नवऱ्याची सेवा हे तिचं व्रत आहे. असू दे, आपल्याला काय, आपली सेवा करते ना मग बस. थोडं गोड बोलायला कसला त्रास पडतोय? तिची स्वामीनिष्ठा आणि आपला स्वार्थ जमतोय ना, तो महत्वाचा. नाहीतर माझ्यासारख्या कुष्ठरोग्याची सेवा करायला कोण तयार झालं असतं? वर मी सांगेन ते ती करणार, तेही पतिभक्ती म्हणून. जितकं दुःख सोसलं त्याची सगळी भरपाई आता करून घेऊ, हौस मौस पुरवून घेऊ. आणि गुणवतीकडे तसं बऱ्यापैकी धनही आहे, त्यामुळे ती चिंता नाही. आरामात आयुष्य काढता येईल. वरवर गोड बोलण्यानं कुठं झीज होतीये.